नमस्कार. श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत चमचमीत, चटपटीत, चविष्ट अशी सोयाबीनची भाजी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने. नेहमीच्याच घरच्याच साहित्यात पण खायला अगदी चविष्ट अशी लागते. चपातीसोबत, भातासोबतसुद्धा मस्तच लागते. अगदी साधी सोपी अशी सोयाबीनची भाजी बनवायला सुरुवात करूया. इथे मी 1-2 वाटी एवढे हे सोयाबीन घेतले आहेत. जास्त बारीकवाले सोयाबीन न घेता जे असे हे मध्यम असतात ती सोयाबीन वडी घेतली आहे. सोयाबीन आता धुवून घेऊयात. यात काही काडी कचरं तर नसतं, पण प्लॅस्टिक पिशवीमध्ये असतं, त्यामुळे थोडंसं जी धूळ वगैरे असेल बारीक तर तीही मग पाण्यातून निघून जाते. म्हणून अगदी हलक्या हाताने सोयाबीन 1-2 पाण्याने धुवून घेतलं. त्यानंतर आता सोयाबीन भिजण्यासाठी यात सोयाबीन बुडेल इतपत पाणी घालूयात आणि 10 ते 15 मिनटं सोयाबीन भिजू देऊयात. सोयाबीन भिजतायत तोपर्यंत इथे टोमॅटो चिरून घेते. मध्यम आकाराचे 2 टोमॅटो घेतले आहेत. गावरान टोमॅटो असेल तर 1 घेऊ शकता. आपले नेहमीचे टोमॅटो आहेत, 2 टोमॅटो अशा जाड मोठ्या फोडींमध्ये चिरून घेतलेत आणि मिक्सरच्या भांड्यात आता टोमॅटोची आपण प्युरी करून घेऊयात. जास्त मोठेही टोमॅटो न घेता असे मध्यम टोमॅटो घेतले एवढ्या सोयाबीन वडीसाठी, 2 वाटी सोयाबीनसाठी. आता टोमॅटोची पेस्ट करून घेतल्यानंतर एका वाटीत काढून घेतले आणि कांदाही चिरून घेऊयात. कांदासुद्धा इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेत. अगदीच लहान नाही किंवा मोठे नाही आहेत, मध्यम ते लहान आकाराचे असे हे 2 कांदे आहेत. आता कांदे आपण बारीक असा चिरून घेऊयात. जमेल तेवढा कांदा बारीक चिरायचा किंवा तुम्ही चॉपरनेही कांदा फिरवून घेऊ शकता. कांदा थोडासा जुना होता म्हणून धुवून पुसून घेतला आणि त्यानंतर असा बारीक आता कांदा आपण चिरून घेऊयात. या पद्धतीने इथे मी असा हा बारीक कांदा चिरून घेतला. मला शक्य होईल तेवढा असा हा बारीक कांदा चिरला. अगदी जाडही नाही, जमेल तेवढा बारीक कांदा चिरायचा. आता एक 10-15 मिनटानंतर इथे सोयाबीनही भिजले होते. यातील सर्व पाणी पिळून काढून घेऊयात. सोयाबीन जास्त अर्धा तास किंवा पाऊण तासही भिजू द्यायचं नाही. एक 10 ते 15 मिनटं सोयाबीन भिजू द्यायचे. जास्तीत जास्त 20 मिनटं. बारीक सोयाबीन असेल तर तुम्ही 10 मिनटं भिजू दिले तरी काही हरकत नाही, पण शक्य होईल तर अशी मध्यम वडीच घ्यायची. आता सर्व सोयाबीन पिळून यातील पाणी काढून घेतलं. पुन्हा मी खोलगट भांड्यात हे सोयाबीन घातले आणि या सोयाबीनमध्ये आता घालूयात 2 चमचे एवढे दही. 2 वाटी सोयाबीनसाठी 2 चमचे गच्च भरून एवढं दही घेतलं. दही आंबट नसावं, घरचं ताजं असेल तर अजूनच उत्तम. आणि 1 चमचा गच्च भरून एवढे चणा डाळीचे पीठ किंवा बेसन पीठ, पाव चमचा एवढी हळद, 1 ते 1.5 चमचा एवढी काश्मीरी मिरची पूड आणि चवीनुसार मीठ घालून आता हे सगळं मिक्स करून घेऊयात. दही, बेसन, मसाले सोयाबीनला चांगले लागले पाहिजे म्हणून एकसारखं हे आता एकजीव करून घेऊयात. म्हणून दही अजिबात आंबट घ्यायचं नाही. ताजं फ्रेश घरचं दही असेल तर अजूनच चांगलं. म्हणून घरचं दही असेल चांगलं ताजं तर आपण 2 ते 3 चमचा एवढे घेऊ शकतो आणि 1 चमचा गच्च भरून एवढं चणा डाळीचे पीठ. आता सोयाबीन आपण एक 10 मिनटं मुरू देऊयात. तोपर्यंत इथे पुढचे साहित्य पाहूयात. बारीक चिरलेला कांदा, 1 ते 1.5 चमचा आले लसूण पेस्ट, मुठभर चिरलेली कोथिंबीर, कढीपत्त्याची डाळी, खड्या मसाल्यांमध्ये 1 इंच दालचिनीचा तुकडा, 1 हिरवी मिरची, 4 ते 5 काळी मिरची, तमालपत्र, 1 चमचा जिरे, 1 ते 1.5 चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, आवश्यकतेनुसार लाल तिखट, अर्धा ते पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ. तिखटाचं प्रमाण तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता. आपण आधीही काश्मीरी मिरची पूड घातली आहे म्हणून थोडंसं कमी तिखट घ्यायचं किंवा आवडीप्रमाणे लाल तिखट वापरू शकता किंवा अर्धं लाल तिखट आणि अर्धं काश्मीरी मिरची पूड घेऊ शकता. आता गॅसवर कढाई ठेवून घेतली आणि सोयाबीन आपले एक 10 मिनटं मुरले होते. आता सोयाबीन आपण एक एक करून तेलात सोडून घेऊयात. नेहमीपेक्षा थोडंसं तेल जास्त घालायचं आपल्याला सोयाबीन तळायचे आहेत म्हणून. आणि सोनेरी रंगावर सोयाबीन मध्यम आचेवर तळून घेऊयात. सोयाबीन दह्यात मुरल्यावर लवकरच मस्त असा सोनेरी रंग येतो, म्हणून मध्यम आच करायची, जास्त मोठीही आच करायची नाही. मध्यम आचेवर सोयाबीन असा गोल्डन रंग येईपर्यंत, रंग बदलेपर्यंत तळून आता काढून घेऊयात. तेल असं निथळून घेतलं चांगलं की सोयाबीन मग मऊ होत नाही. खुसखुशीत अशी भाजीतसुद्धा हे सोयाबीन लागतात, वातट होत नाही किंवा चिवटही नाही. आता
याच पद्धतीने राहिलेले सोयाबीनही आपण तळून घेऊयात. असे 2-2, 3-3 करून सोडून घेतले तेलात आणि मध्यम आचेवर राहिलेले सोयाबीनही तळून काढून घेतले. आता या शिल्लक राहिलेल्या तेलात आपण खडे मसाले घालूयात. इथे शहाजिरेही तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर 1 ते 1.5 चमचा एवढे आले लसूण पेस्ट, चिरलेला कांदा घालूयात आणि चांगलं हे परतवून घेऊयात. कांदा चांगला मऊ होईपर्यंत मध्यम आचेवर चांगलं परतवून घ्यायचं. आता कांद्याचं प्रमाण थोडंसं कमी झालं, लालसर कांदा व्हायला आला तेव्हा कढीपत्त्याची पानं घातली आणि त्यानंतर आता यात घालूया टोमॅटोची पेस्ट. गॅस आता थोडासा मोठ्या आचेवर केला तरी काही हरकत नाही. मोठ्या आचेवर करून अजून हे 2 ते 3 मिनटं चांगलं परतवून घेऊयात. तोपर्यंत परतवायचं की अगदी तेल वेगळं होत नाही तोपर्यंत मसाले चांगले परतवून घ्यायचं. टोमॅटोचाही कच्चेपणा कमी झाला आणि प्रमाणही तेल असं वेगळं व्हायला लागलं की तेव्हा पुढचे पावडर मसाले घालूयात. हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला, धने पावडर. आता चवीनुसार मीठही घालूयात. थोडीशी वरून चिरलेली कोथिंबीर घातली. पावडर मसाले मंद आचेवर परतवून घेतले आणि मीठ आत्ता घालते किंवा तेव्हाच मसाल्यांसोबत तुम्ही चवीनुसार मीठही घालू शकता. आणि पुन्हा काही सेकंद मी हे चांगलं परतवून घेतलं. पावडर मसाले घालताना मात्र गॅस मंद आचेवर करायचा आणि 1 मिनटं परतवल्यानंतर किंवा काही सेकंद परतवल्यानंतर आता यात थोडंसं पाणी घालूयात. म्हणजे मसालेही मग चांगले शिजतील. पाणी घातल्यावर हे सगळं मिक्स करून घेतलं आणि गॅस मी अजूनही मंद आचेवरच ठेवला आहे आणि मंद आचेवर ठेवून आता यावर ठेवूयात आपण झाकण आणि 20 ते 30 सेकंदांसाठी वाफ काढून घेऊयात किंवा मसाले शिजू देऊयात. आता एक 20-30 सेकंदानंतर पुन्हा झाकण काढून घेतले तर हे पहा छान असा तवंग आला आहे. नाही झाकण ठेवले असेही मसाले तुम्ही शिजवून घेऊ शकता. अगदी तेल वेगळं होत आहे आणि चमचमीत असं मसाल्यांना तेल सुटले तोपर्यंत मसाले आपण चांगले शिजवून घेतले. चांगलं असं परतवून घेतलं. त्यानंतर आता यात घालूया आपण पाणी. जेवढी आपल्याला सोयाबीनची भाजी हवी आहे तेवढं पाणी घातलं. अगदीच पातळ करायची नाही. सोयाबीन तेव्हा शिजतात म्हणून थोडंसं घट्टसरच ठेवायचं. आपण बेसन घातलं आहे तर अजूनच मग घट्ट होतं. जास्त घट्टही नाही किंवा अगदीच पातळही नाही. तर इथे एवढ्या सोयाबीनसाठी मी 2 ते 2.5 ग्लास एवढं पाणी घातलं आणि अगदी पहिली उकळी चांगली खळखळ फुटू द्यायची. सगळं मिक्स करून घेतलं, एकदा पुन्हा ढवळून घेतलं आणि उकळी आल्यावर यात सोयाबीन घातलं. गॅस मी मध्यम आचेवर केला आणि मध्यम आचेवर करून एकदा सगळे तळलेले सोयाबीन मिक्स केल्यावर आता गॅस पुन्हा मी मध्यम ते मंद आचेवर करून 10 मिनटं मंद आचेवर सोयाबीन शिजवून घेतले. म्हणजे आतपर्यंत मग ग्रेव्ही सोयाबीनच्या मुरते. गॅस बंद करून वरून भरपूर चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि गरमागरम सोयाबीनची भाजी सर्व करूयात. तर तयार आहे आपली थोड्याशा वेगळ्या पद्धतीने सोयाबीनची भाजी. ही भाजी एकदा करून पहा, नक्कीच तुम्हाला आवडेल. चपाती भातासोबतसुद्धा मस्तच लागते. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कमेंटद्वारेही सांगा. नवीन रेसिपीसोबत पुढच्या भागात पुन्हा भेटूया. धन्यवाद.